आज 10 फेब्रुवारी जागतिक कडधान्य दिन। आरोग्यासाठी आणि अन्न सुरक्षेसाठी डाळी किती महत्त्वाच्या आहेत हे लोकांपर्यंत पोहोचावं या उद्देशाने जागतिक कडधान्य दिन साजरा केला जातो। भारत हा जगातील सर्वात मोठा कडधान्य उत्पादक देश आहे। मात्र बदलत्या जीवनशैलीमध्ये फास्ट फूड आणि फ्रोझन फूडच्या वाढत्या सवयीमुळे अनेक भारतीयांच्या आहारातील डाळींचा वापर कमी होतोय। या पार्श्वभूमीवर डाळींचं महत्त्व विशद करणारं बी न्यूजचं विशेष वृत्त जागतिक कडधान्य दिनानिमित्त। सन 2016 मध्ये सर्वप्रथम जागतिक कडधान्य दिन साजरा करण्यात आला। नंतर संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनं 10 फेब्रुवारी हा दिवस जागतिक कडधान्य दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर केला। आजच्या जीवनशैलीमध्ये फास्ट फूड आणि फ्रोझन फूडला लोक जास्त महत्त्व देत आहेत। परिणामी आहारामध्ये डाळींचा वापर कमी होतोय। त्यामुळे शरीराला पूर्ण पोषण मिळत नाही। याचा दुष्परिणाम लहान मुलं आणि तरुणांच्या आरोग्यावर होतोय। लोकांच्या आरोग्यासाठी आणि अन्न सुरक्षेसाठी डाळी किती महत्त्वाच्या आहेत हे कळण्यासाठी जागतिक कडधान्य दिन साजरा केला जातो। कडधान्यांमध्ये मूग, मटकी, मसूर, उडीद, तूर, हरभरा, राजमा, वाटाणा, कुळीथ यांचा समावेश होतो। कडधान्यांमध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त असल्यानं आहारात त्यांचा समावेश करणं फायद्याचं ठरतं। विशेष म्हणजे शिजवल्यानंतरही या कडधान्यांमधील पौष्टिक घटक सुरक्षित राहतात। कडधान्यामुळे जमिनीतील नायट्रोजनचं संरक्षण होऊन जमिनीची सुपीकता सुधारते। त्यामुळे खतांची गरज कमी होते। पिवळ्या मूग डाळीमध्ये प्रथिनं, लोह आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात। पोटॅशियम, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असलेल्या मसूरमध्ये फॅट अजिबात नसतं। भारत हा जगातील सर्वात मोठा कडधान्य उत्पादक देश आहे। मात्र पाश्चात्य जीवनशैलीचं अनुकरण करत देशातील तरुणाईकडून फास्ट फूडचं सेवन मोठ्या प्रमाणात होत असल्यानं शारीरिक व्याधींमध्येही वाढ होऊ लागली आहे। शरीराला व्याधीमुक्त ठेवून संतुलित आणि निरोगी बनवण्यासाठी कडधान्यांच्या सेवनाशिवाय पर्याय नाही। त्यामुळे पालकांनी आपल्या आहारामध्ये मुलांना जाणीवपूर्वक कडधान्य दिली पाहिजेत। तसंच शाळा महाविद्यालयाच्या स्तरावरही कडधान्य सेवनाबाबत सातत्यानं प्रबोधन होणं गरजेचं आहे। तरच चौरस आहाराच्या माध्यमातून भविष्यातील भारत निरोगी, व्याधीमुक्त आणि शारीरिक सक्षम बनेल यात शंका नाही। बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुल्लाणी।